हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग. झालं का चहा पाणी तुमचं सगळ्यांचं? यार मला तर आज लई भूक लागली. रात्री जेवण नाही बरोबर केलं. ऐक, झोप पण नाही झालेली. आत्ता उठले बघा, म्हणजे मागाच उठले. मोबाईल बघत बसले होते. झोप काय माझी पुरेशी झाली नाहीये. आता उठून पाणी, इथं हीटर आहे, मला दाखवते. हे बघा, हीटर आहे. आता हीटर लावून पाणी तापवणार आहे. थोडेसे कपडे धुवायचे, ते कपडे धुवून घेते. बाहेर बघूया वातावरण कसं दिसतंय ते. थंडी वाजते यार बाहेर आल्यावर. बघा, अजून एवढं कडक असं ऊन नाही पडलेलं, पण म्हणलं पाणी तापवून घ्यावं. तर चला, लई थंडी वाजती बाहेर. ब्रश करायचंय अजून. बकेट भरली. तर फ्रेंड लवकरच उठून रेडी झाले, आंघोळ वगैरे झाली. तर हे बघा, मला सगळ्या कानातल्यापेक्षा हे असे छोटे गुंड किती छान दिसतात बघा. आणि तुम्हीच मला आता सांगा, मी फिल्टर वगैरे काय लावलं नाही आहे ह्या व्हिडिओला. तसा व्हिडिओ ओरिजिनल बनवलाय मी. काय खूप सुंदर नाही आहे, पण माझा जो नॅचरल कलर आहे तो शहरामध्ये आल्यास नॅचरल होते, पण गावाकडे गेलं की एवढी स्किन खराब होती. एक तर माझी स्किन ऑइली आहे आणि इतकी भरपूर खराब होती बघा. आणि आता मी आले कोल्हापूरमध्ये, सिटीमध्ये राहते, आणि म्हणजे नाही का रूमच्या बाहेर कोंडून पुन्हा जॉबवरती पण, म्हणजे सावलीमध्ये असले की थोडासा फरक पडते. तर आता बघा माझा चेहरा कसा झाला आणि गावाकडे कसा होता, कमेंट्स करून मला कळवा फरक आहे का नाही. आणि हे गुंड कसे वाटते ते मला पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हेअरस्टाईल मी अशीच करायला लागले, कारण त्या दिवशी पार्लरमध्ये गेले बघा, तर मला फक्त आणि फक्त माझा स्टेप कट होता. तुम्हाला माहिती आहे का, तेव्हा मी एका फिरोज आहे आर्टिस्ट अकॅडमीवर मी कट केलेला, खूप छान कट केला होता. तर त्याच्यानंतर ना मी आता माझे केस परत झाडूसारखे डॅमेज झाले, पण मी दुसऱ्या पार्लरमध्ये गेले तर माझा लेअर कट खूप छोटा केलेला आहे. अजिबात मला आवडलेला नाही आहे. आता मी पार्लरचं नाव घेऊन मला कोणाचं नाव बदनाम नाही करायचं. आणि हां, मी त्यांचे पैसे पण नाही दिलेले, हे पण सांगते, जरी ते माझे व्हिडिओ बघत असले तरी. पण मला त्यांचं जो हा कट आहे तो अजिबात नाही आवडलेला. तर आता मला खूप भूक लागली होती आणि मला ना म्हणजे झोप मोड झाली माझी. सकाळी मला कॉल आलेला आणि अनुष्का दादाची तर एवढी आठवण यायली म्हणतात की माझं अजिबात मन रमत नाही. प्लीज मला सांगा, मी काम करू का परत गावी जाऊ? मला अजिबातच करमत नाहीये आणि झोप भेटत नाही, सवय मोडली त्यामुळं. खरंच काम करायचं म्हणल्यावर लय म्हणजे लय रक्त आटवावं लागते ना. माझ्यामध्ये एवढं अवसान राहिलं नाही, कारण टेन्शन घेऊ घेऊ फार कमजोर झाली मी. आणि मला जॉबची तर गरजच आहे, तुम्हाला पण माहिती आहे, पण खूप लांब आहे, खूप खूप लांब आहे. आज संडे आहे, त्यांना म्हणजे मुलांना मी खूप मिस करते आणि त्यांना सध्या माझी खूप आठवण येत असणार आहे. आता जस्ट कॉल सध्या केलेला, पण ते ट्युशनला गेलेत. असं नाही की मला मुलांची काळजी नाही आहे, मी सगळं काही त्यांच्यासाठी करते. माझं मी आयुष्य असं घालवायले, मान्य असेल मी माझ्या आयुष्यात चुकत असेल, काही करत असेल, पण मी माझ्या दुसऱ्या अशा जगामध्ये मी अनेक महिला बघितल्यात की त्या मुलांना नवऱ्यापाशी ठेवूनच आपलं आयुष्य व्यतीत करतायत. मला एक गोष्ट कळत नाही, मला कोण्या महिलेला हे नाही करायचे की असं का करतात, पण मी पण एक मुलांची आई आहे. मान्य नवरा बायकोचे भांडणं आहेत, तो निर्दयी नराधम आणि टाकून दिलेला व्यक्ती आहे, त्याच्याकडं मन नाही आहे, म्हणून त्याने त्याचे लेकरं माझ्याकडं सोडलेत. आणि लेकरांना म्हणजे खालच्या थराला जाऊन बोलतोय का तर जमिनीत थोडाफार हक्क भेटेल, थोडंफार द्यावं लागेल. त्यांचं पालन पोषण तर कधी केलं नाही, हा त्याचा अर्धा म्हणजे अर्ध्याच्या पुढं त्याचा अधिकार असतो, पण त्यानं केलं नाही. पण मी ह्या जगात अनेक महिला बघितल्या की त्या आपल्या मुलांना सोडून राहतात, पण मी तसं कधीच नाही केलं. मी माझ्या मुलांसाठी जगले आणि मुलांसाठी जगत आहे. जोपर्यंत त्यांचं चांगलं होत नाही तोपर्यंत मला जगायचं आहे, मरायचं नाही. मी घाबरते माझं काही दुखायलं तर, कारण परमेश्वराने मला तेवढी शक्ती द्यावी की मग त्यांचं चांगलं करून डोळे मिटले तर मला आणखीन आनंद होईल मरताना, की आता माझं सगळं काय जी इच्छा होती ते पूर्ण झाली. आणि जी माझ्या लाईफमधला आनंद आहे तो मला नाही भेटला तरी हरकत नाही, पण मला माझ्या मुलांना आनंद द्यायचा आहे. काय वाटतंय तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा. आणि ज्या बी बायका आहेत ज्या मुलांना सोडून राहत आहेत, मला वाटतंय की ते कशा राहत असतील यार. मी आता आले ना, हॉस्टेलला राहते तरी मनात म्हणजे खरंच ते माझं काळीज आहेत मुलं यार. मला
अक्षरशः इतकं वाईट वाटतंय ना, खूपच वाईट वाटतं. एवढे लहान वयात असताना हॉस्टेलचं आयुष्य जगायचं आले त्यांना, कारण माझी कॅपॅसिटी नव्हती आणि मी असं बाहेर पळायल्यामुळं, घरची कंडिशन खराब असल्यामुळं मला ना हॉस्टेलला ठेवावं लागते. पण हॉस्टेल खूप छान आहे, सगळी सोय आहे, पण त्यांना आईचं प्रेम भेटत नाही आहे. बापानं तर प्रेम दिलंच नाही. तो जन्म देऊन त्यांना सोडून गेलाय. एक तर जन्म द्यायला नव्हतं पाहिजे, दिलं तर असं वाईट वागायला नव्हतं पाहिजे त्यांनी. पण तो खूप म्हणजे खूप खालच्या पातळीचा माणूस आहे. ज्याला कळलाय ना त्यालाच कळलाय तो कसा आहे ते. पण त्याचं प्रेम नाही आहे माझ्या मुलावर, पण माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे. मी त्यांना कधीच एकटं सोडणार नाही, कधीच. हा माझा शब्द आहे. मी तुम्हाला माझा मोठेपणा म्हणून सांगत नाही आहे, फक्त माझं मनोगत व्यक्त करायला तुमच्यासोबत. तसं मला वेळ होते, मी रेडी होते. आणि ज्या पण महिला मुलांना सोडून राहतात त्यांना मला एकच सांगायचं आहे, तुम्ही राहू शकताय, पण मी माझ्या मुलांना सोडून नाही राहू शकत. मला किती जरी त्रास झाला आज त्यांना सांभाळ करायला, मला काहीच त्यांना कमी पडून देऊ वाटत नाही. असं वाटते मी किती पण काम करावं आणि माझ्याकडं पैसा यावा, मी माझ्या मुलांच्या इच्छा पुऱ्या करावं. आता मी उन्हाळ्यात त्यांना फिरायला सुद्धा घेऊन जाणार आहे. आणि विचार, माझ्या अनुष्काला मी कधीच काही कमी पडू दिलं नाही, माझ्या अभिषेकला सध्या मी कधीच काही कमी पडू दिलं नाही आणि देणारही नाही आहे, जोपर्यंत माझे जीव आहे, श्वास आहे तोपर्यंत. तर सगळ्या आयांना एक विनंती आहे की आपण आपल्या लेकरांना 9 महिने 9 दिवस पोटामध्ये सांभाळतो, वाढवतो, पण ज्यावेळेस आपल्या मुलांना म्हणजे एक माझा अनुभव सांगते की खूप वाईट वाटते लांब जायचं म्हणल्यावर त्यांना सोडून. मी आले, पैसा पण इकडं दिसतंय, पैसा महत्त्वाचा आहे त्यांच्या उदरनिर्वाहासाठी, आपल्या उदरनिर्वाहासाठी, पण त्यांना प्रेम देणं सध्या तितकंच महत्त्वाचं आहे. आज जर मी जॉब सोडून गेलं तर लोक म्हणणार, हां हिचं काय खरं आहे, आली बोंबलत महागारी. पण माझी सिच्युएशन कोणी समजून घेणार नाही. असं शेवटी मला जे पटतंय तेच मी करणार आहे. मला जर वाटलंच की नाहीच मला जायचं आहे तर मी जाऊ पण शकते, मला काही कोणी अडवणार नाही. ठीक आहे, तर चला मी आवरते. भरपूर अजून आवरायचं राहिलंय. आंबाडा बांधते, पहिलं तर आंबाडा बांधून घेते. आणि काय सांगणार तुम्हाला, हे रेडी व्हायचं काम लई बेकार आहे. असं मोबाईल ठेवून रेडी होते म्हणजे तुम्हाला सध्या बघता येईल की हे कसं माझे केस झालेत बघा. आता आई ना, इकडे आई ना, मोबाईलमध्येच बघून करते आता. माझा आरसा, बऱ्याच वस्तू घरी विसरून आले मी. नशीब इथं आरसा आहे. आल्यापासून कोल्हापूरमध्ये मी बाहेर गेले पण नाही आणि काहीच नाही बघा. तरी मी त्या दिवशी आणि मुलतानी माती आणून मी तोंडाला तर लावली खरं, पण तशीच लावली, त्याच्यात काही टाकलं नाही, काय नाही, रिझल्ट काय आला नाही. आणि मुलतानी माती तोंडाला लावलेस माझा जीव चालल्यासारखं व्हायलं होतं. असं म्हणजे ते लेप वाळल्यानंतर असं ओढल्यागत चेहरा व्हायला होता. मी परत लगेच धुवून टाकलं. काही बी म्हणा, चेहऱ्याला काहीच लावून काही उपयोग नाही. नॅचरल ती नॅचरल असते. आपला चेहरा जसा आहे तसाच दिसणार आहे, वेगळं काय दिसणार नाही त्याच्यामध्ये. काय खरं आहे फोनला, काय नाही. माझा आरसा इकडं आहे. फ्रेंड बघू शकताय मी पूर्णपणे रेडी झाले. आंबाडा बांधायचा राहिलाय तरी. तर मी रील्ससाठी मी बिंदिया लावली. मला फक्त फेसचा व्हिडिओ बनवायचा, इथून इतकाच रील बनवायची, म्हणून मी बिंदिया लावलेली आहे. हसताना म्हणताना हिनं शर्टवर बिंदिया लावलेली आहे. तुम्हाला हसवण्यासाठीच लावली. कशी दिसत आहे मी, कमेंट्स करा. आणि कमेंट तर कोणच करीत नाही, एवढं म्हणते मी, कमेंट्स करा करा. तुम्ही कमेंट्स नाही करते. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत नाही, त्यामुळं तसं करताय तुम्ही. तर आता मला व्हिडिओ एंड करायचा आहे. अरे यार, फोन सारखाच पडतोय. एकच मिनिट. आता हे केस बांधून घ्यायचेत मला असे.
बघू शकता. हे बिंदी आम्हाला शर्टवर शोभत नाही आहे, पण सॉरी, मला रील्स काढायची आहे फक्त फेसची, त्यामुळं मी हे सगळं असं केलेलं आहे. तर हेअरस्टाईल मी कशी बनवली माझ्या मैत्रिणीनं मला कमेंट्स करून नक्की कळवा, कारण मी काय एवढा प्रोफेशनल मेकअप कधीच केलेला नाही आहे. मला करायचं आहे मेकअप, पण एकदा प्रोफेशनल मेकअप करून रील काढायच्या, पण आता ती वेळ भेटेल तेव्हा बघूये. सध्या सिच्युएशन खूप खराब आहे, त्यामुळे सिच्युएशननुसार चालावं लागतं. केस एवढे छोटे केले तरी काय बसत नाही त्याच्यात. तर आता मी बनवणार आहे छानशा 2-3 रील्स. आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. आणि माझा व्हिडिओ आजचा कसा वाटला हे पण सांगायला विसरू नका. तर हे बघा, आता मी असा आंबाडा बांधला आहे आणि आता हे तर नेट लावलं आहे. काय करणार, मला स्टिक घ्यायची, सेल्फी स्टिक कधी घेणं होईन काय माहिती यार. माझा कॅमेरा पकडायला कोणच नाही, नुसतं अवघड आहे, सगळं अवघड. तर हे बघा, मी असं ओके उरकलेलं आहे. हे बघा, इथं मी क्लेचर लावला आहे, कारण माझं लेअर कट असल्यामुळं केस बसत नव्हते, त्यामुळं मी असं केलं आहे. आणि आता बेल्ट सगळ्या लावायचं राहिलं आहे. बेल्ट इन शर्ट निघालं आहे माझं, मला त्याच्यामुळं. आणि कंबर खूप म्हणजे तब्येत आता खराब झाली ना, त्यामुळे छोटी झाली, 30 साईज झाली, त्यामुळे बेल्ट वापरते मी. तर कसं काय वाटायले. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात आधी त्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.